मराठीतील वृत्त, अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त, छंद व त्यांचे सर्व उपप्रकार स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण मराठी व्याकरणाचा पुढचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे वृत्त रचना. वृत्त रचना. तर पहिली गोष्ट, वृत्त म्हणजे काय ते समजून घेऊ. त्याच्या अगोदर आपण गद्य आणि पद्य म्हणजे काय ते समजून घेऊ. बघा, आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा आपल्या मनातल्या ज्या कल्पना आहेत, कल्पना भावना ह्या ज्यावेळेस आपण व्यक्त करतो, व्यक्त करताना आपण स्वाभाविकपणे जे बोलतो, एकामागून एक वाक्य जे बोलतो, याला म्हणायचं गद्य. काय म्हणायचं? गद्य. मग गद्य रचने म्हणजे आपले जे पाठ असतात, धडे असतात किंवा कादंबरी असते, याच्यामध्ये काय असतात? ही गद्य रचना. ही काय आली? गद्य रचना. किंवा उतारे, ही गद्य रचना आली. आणि ज्या वेळेस आपण एखादं वाक्य म्हणजे बोलताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्याला लय असतो, म्हणजे लयबद्ध शब्द रचनेला पद्य म्हणतात. स्वाभाविक बोलण्याला गद्य आणि लयबद्ध पद्य रचनेला, लयबद्ध शब्द रचनेला पद्य म्हणायचं. म्हणजे अशी लयबद्ध रचना की आता समजा दिंडी पंढरीला जात आहे, दिंडीमध्ये खूप लोक आहेत, हे गद्य झालं. आणि असं म्हटलं, दिंडी चालली पंढरीला, हे जे वाक्य आहे, हे वाक्य आपल्याला गुणगुणावं असं वाटलं किंवा हे वाक्य गुणगुणत असताना आपल्याला टाळी वाजवायची वाटली, ही जी आहे अशा रचनेला पद्य रचना म्हणायचं. आता लहान बाळ झोपलेलं असताना आपण काय म्हणू? आपण त्याला तो झोप बाळा झोप. आता आई त्याला निजवते आणि बाळा तू झोपून घे, बाळा तू झोपून घे असं म्हटलं तर असं तो व्यवस्थित झोपणार नाही. पण त्यावेळेस त्या लहान बाळाला आपल्याला आई काय करते? अंगाई गीत गाते. ओके, कोणतं अंगाई गीत गाते? असं म्हणते, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखर. म्हणजे पापणीची पंख, पापणीला पंखाची उपमा दिली आणि डोळ्यांची जी पाखर आहे ती पापणीच्या पंखामध्ये काय करू दे? झोपू दे असं आपल्याला म्हटलं. म्हणजे अशी जी रचना आहे या रचनेला पद्य रचना म्हणायचं. मग गद्य आणि पद्य. आता ही जी आपल्याला आज पाहिजे ही पद्य रचना पाहिजे. आता पद्य रचना करत असताना, पद्य रचना म्हणजे याच्यामध्ये सगळ्या कविता आल्या, परमेश्वराला आळवण्यासाठी सकाळी गायले जाणाऱ्या भूपाळे आल्या, किंवा युद्ध प्रसंगी गायले जाणारे समरगीतं आले, किंवा पोवाडे आले, किंवा त्याच्यामध्ये लहान मुलांना झोपवण्यासाठी अंगाई गीतं आली. ओके, किंवा अभंग आले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओव्या आल्या, त्याच्यामध्ये तुमचं मुक्त छंद, हे सगळे जे प्रकार आहेत, हे सगळेच्या सगळे प्रकार हे कशामध्ये येतात? पद्य रचनेमध्ये येतात. मग आता ह्या पद्य रचनेचे एकूण 3 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार, यालाच आपण वृत्त म्हणायचं. काय म्हणायचं? वृत्त. तर ही पद्य म्हणजे पद्याची जी रचना आहे ही करत असताना एकूण 3 प्रकारे आपल्याला करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे ती अक्षरगण वृत्तात करावी लागते. अक्षरगण वृत्त. दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये मात्रा वृत्त आणि तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये छंद. आता पहिली गोष्ट आपल्याला अक्षरगण वृत्त खास करून परीक्षेत विचारलं जातं. मात्रा वृत्ताचंही थोडंफार विचारलं जातं, छंदाचंही विचारलं जातं. ओके, तर अक्षरगण वृत्त म्हणजे काय ते समजून घ्या. अक्षर गण वृत्त. अक्षर गण वृत्त या नावामध्ये सगळं काही आहे. म्हणजे एखाद्याने एखादी कविता लिहायचं ठरवलं किंवा एखादी पद्य रचना लिहायचं ठरवलं तर प्रत्येक ओळीमध्ये सारखीच अक्षर टाकणं. प्रत्येक ओळीमध्ये काय करणं? सारखीच अक्षर टाकली. म्हणजे एखाद्या कवितेमध्ये पहिल्या ओळीत जर 17 अक्षर असली तर दुसऱ्या ओळीत 17, तिसऱ्या ओळीत 17, प्रत्येक म्हणजे 10-15 ओळींची कविता असेल तर प्रत्येक ओळीमध्ये 17 अक्षर, किंवा पहिल्या ओळीत जर 10 अक्षर असेल तर प्रत्येक ओळीमध्ये 10 अक्षर. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये जर अक्षर सारखी असतील, नुसती अक्षरच नाही तर त्यांचा जर लघु गुरुक्रम आहे ना तो सुद्धा सारखा असला पाहिजे. आता लघु गुरुक्रम म्हणजे काय ते समजून घ्या. लघु गुरुक्रम म्हणजे काय? आता समजा मी सागर हा शब्द घेतला, सागर हा शब्द घेतला, तर सला का नाही आहे का नाही, मग याला म्हणायचं गुरु. आता गुरुसाठी अशी आडवी रेषा द्यायची जराशी, आणि हे रस्व अक्षर आहे, मग याला असं लघु अशी वाटी द्यायची, ग्रला अशी वाटी द्यायची. लक्षात का? म्हणजे याच्यामध्ये दीर्घ अक्षर असेल तर गुरु द्यायचं आणि रस्व अक्षर असेल तर काय द्यायचं? लघु द्यायचं. काय द्यायचं? लघु. याला लघु म्हणायचं. याला काय म्हणायचं? लघु. याला म्हणायचं लघु आणि याला काय म्हणायचं? गुरु. म्हणजे रस्व जी अक्षर आहेत या रस्व अक्षरांना लघु म्हणायचं आणि जी दीर्घ अक्षर आहेत यांना काय म्हणायचं? गुरु म्हणायचं. मग आता रस्व अक्षर कोणती आहेत? अ, पहिली ई, पहिला उ, रू, लृ आणि आता इंग्रजी भाषेतून आलेला हे सुद्धा रस्व अक्षर.
पहिले 5 ऱ्हस्व अक्षर होते, आता किती अक्षर झाली? 6 अक्षर झाली. आता अ पासून काय क शब्द आला, र शब्द आला, ही ऱ्हस्व झालं. की हे काय झालं? मग की पहिली खी पहिली गी हे काय झाली? ऱ्हस्व अक्षर झाली. उ पहिला कू पहिला खू पहिला है ना, हे सगळे काय आले? ऱ्हस्व आले. रू कला रू जोडला तर क्रू ख्रू हे सुद्धा काय आले? ऱ्हस्व अक्षर आले. क्लुरू वगैरे हे सुद्धा काय आले? ऱ्हस्व अक्षर आले. क्या ख्या हे सुद्धा काय आले? ऱ्हस्व अक्षर आले. मग हे ऱ्हस्व आणि बाकीचे सगळे काय? दीर्घ. काना लावला, कला काना लावला म्हणजे आ दीर्घ आला, दुसरी ई दीर्घ आली, दुसरा उ दीर्घ आला, त्याच्यानंतर ए आई ओ आऊ आ हे काय आले? दीर्घ अक्षर आले. म्हणजे कला आ लावला म्हणजे काना लावला. का काय आलं? दीर्घ आलं. कला दुसरी व्हरायटी लावली की दीर्घ आली. कला दुसरा उकार लावला कू दीर्घ आला. कवर एक मात्रा जोडला के दीर्घ आला. कवर 2 मात्रे जोडले कै. कला एक काना 2 मात्रे, एक काना 1 मात्रा जोडला को कौ का हे काय आले? दीर्घ अक्षर आले. मग दीर्घ अक्षरांना काय द्यायचं? गुरु. आणि ऱ्हस्व अक्षरांना काय द्यायचं? लघु. लघुसाठी असं यू सारखं, पण पूर्ण यू न देता अशी फक्त एक वाटी सारखं द्यायचं. कळलं का? मग लघु गुरु. कळलं का? आता जर 3 अक्षर सारखे असले, सॉरी याच्यामध्ये 3 अक्षरांचं एक गण होतो. काय सांगितलं? 3 अक्षरांचं एक गण होतो. म्हणजे कसं? सा ग र. ओके. सागर. आता हे 3 शब्द दिले ना सुरुवातीला गुरु, मग इथं लघु आणि याला लघु. आता सुरुवातीला जर गुरु असेल आणि नंतर जर 2 गुरु लघु लघु असतील तर याला सुरुवातीला गुरु म्हणजे आद्य गुरु म्हणायचं, आणि याला आद्य सुरुवातीला गुरु आणि नंतर 2 ब ही असतील तर याला भ असं म्हणतात. याला काय म्हणतात? भ. इथं भ नावाचं गण आलं. काय नाव? कोणतं गण आलं? भ गण आलं. म्हणजे समजा 15 अक्षर असतील तर 15 अक्षरामध्ये जर समजा असे न न म य असेल ना, पहिल्या ओळीत न न म य, दुसऱ्या ओळीत न न म य, तिसऱ्या ओळीत न न म य, सगळ्या ओळींमध्ये न न म य असेच गण असतील. म्हणजे अक्षर बी सारखे, गण बी सारखे असतील. प्रत्येक ओळीमधले गण काय असतील? सारखे असतील. अक्षरगण वृत्तामध्ये प्रत्येक ओळीत सारखीच अक्षर असतात आणि प्रत्येक ओळीत सारखीच गण असतात. म्हणजे त्यांचा लघुगुरु हा जो क्रम काय असतो? लघुगुरु हा क्रम सारखाच असतो. कळलं का? हे झालं अक्षरगण वृत्त. जे जुने जेवढे कवी आहेत त्या कवींनी त्यांच्या वेगवेगळ्या अक्षरगण वृत्तामध्ये लिहिता दिलेल्या आहेत. आता मात्रा वृत्त म्हणजे काय? मात्रा वृत्तामध्ये याच्यामध्ये अक्षर सारखी असतील असं काही गरज नाही, पण याच्यामध्ये पहिली ओळी जेवढी, आता पहिल्या ओळीत 14 अक्षर आहे, दुसऱ्या ओळीत 15 आहे, तिसऱ्या ओळीत 16 आहे, चौथ्या ओळीत 17 आहे, पुन्हा ती 13 14 असे अक्षर जरी कमी जास्त असतील तर चालेल. पण ती ओळीला त्याला चरण म्हणतात. पण ते चरण गाण्याचा कालावधी, म्हणण्याचा कालावधी हा काय असला पाहिजे? सारखाच असला पाहिजे. काय असला पाहिजे? सारखाच असला पाहिजे. म्हणजे कसं? आता बघा मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. फुलराणी ही खेळत होती. आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अक्षर आहेत. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अक्षर आहेत. म्हणजे पहिल्या एका ओळीत 11 अक्षर आहेत, दुसऱ्या या ओळीत 10 अक्षर आहेत. पण याचा जो बोलण्याचा जो कालावधी आहे, गाण्याचा जो कालावधी आहे, हे चरण गाण्याचा कालावधी काय असेल? सारखाच असेल. म्हणजे कसं? फुलराणी ही खेळत होती, याला ऱ्हस्व असेल का यक देतात. आता समजा इथे यक देतात. काय देतात? यक. ऱ्हस्व असेल का यक. आता याला रला सुद्धा काय द्यायचं? यक. याला काय द्यायचं? 2 द्यायचं. कळलं का? यक यक 2. 2 का द्यायचं? दीर्घ अक्षर असेल तर 2 द्यायचं, ऱ्हस्व अक्षर असेल तर 1 द्यायचं. इथं लघुगुरु देतात. लघु एक ऱ्हस्व अक्षर असेल तर असं लघु देतात आणि दीर्घ अक्षर असेल तर असं देतात. मग हिरवे पुन्हा 1 1 2 पुन्हा 2 1 पुन्हा 2 1 2 ही अशी आली. आता यांची जी बेरीज आहे ना तीच आपण फुलराणी ही 1 1 2 2 समजा 2 2 1 1 2 2. याचा आता यांची बेरीज करा. 1 1 2 2 4 1 5 1 6 2 8 2 10 1 11 12 13 14 15 16. इथं 16 हे आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 आले का नाही? याच्या मात्रा 16 आहेत आणि याच्या मात्रा काय आहेत? 16 आहेत. अक्षर सारखे नसले तरी देखील मात्रा काय आहेत? सारखे. म्हणजे इथं 2 ऱ्हस्व अक्षर म्हणजे 1 दीर्घ अक्षर समजायचं.
म्हणजे दोन ऱ्हस्व अक्षरांच्या ऐवजी खाली एक दीर्घ अक्षर घेतलं की मात्रा काय होऊन जातील, सारखे होऊन जातील. यांचा गायनाचा कालावधी किंवा या चरण बोलण्याचा कालावधी हा सारखा होऊन जाईल. याच्यामध्ये अक्षरांचं बंधन आहे, अक्षर आणि गणांचं बंधन आहे. याच्यामध्ये ती ओळ गाण्यासाठी लागणारा कालावधी हा समान असला पाहिजे, म्हणजे मात्रांचं बंधन आहे. कशाचं बंधन आहे? मात्रांचं. म्हणजे बरेच कवी जे आहेत, बालकवी वगैरे यांनी जे आहेत हे मात्रा वृत्तामध्ये लेखन केलेलं आहे. आणि तिसरा प्रकार आहे छंद. छंदाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. तर पहिला प्रकार पडतो तुमचा अभंग. पहिला प्रकार कोणता? अभंग. आता अभंगामध्ये संत नामदेवांना अभंगाचा प्रणेता म्हणतात. प्रणेता म्हणजे पायोनियर, म्हणजे सुरुवात करणारे. संत नामदेवांचा जन्म 1270 आहे, म्हणजे सर्वात 13व्या शतकात संत नामदेव होऊन गेले. संत तुकाराम महाराज आता 17व्या शतकातले, बरोबर, शिवाजी महाराजांच्या काळातले. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अगोदर 400 वर्ष संत नामदेव महाराज होऊन गेले. मग संत नामदेव महाराज यांची जी रचना आहे, तर त्यांनी जी रचना केली ती सुद्धा अभंगामध्ये रचना केली. त्यांनी जे काही लेखन केलेले ते शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यांच्यामध्ये सुद्धा आढळतं, कारण ते पंजाबमध्ये सुद्धा फिरलेले होते. मग याच्यामध्ये छंदामध्ये पहिला प्रकार आहे तुमचा अभंग, दुसरा प्रकार आहे तुमचा ओवी, तिसरा प्रकार आहे तुमचा अनुष्टुप आणि चौथा प्रकार आहे तुमचं मुक्त छंद. असे 4 प्रकार आहेत. मग पुन्हा ते अभंगाचे पुन्हा लहान अभंग, मोठा अभंग असे 2 प्रकार पडतात. ओव्याचा, नंतर अनुष्टुप आणि मुक्त छंद. मुक्त छंदामध्ये कसं असतं, आता इथं कसं अक्षरांचं बंधन आहे, अक्षरांचं गणांचं बंधन आहे. इथं कसं ही ओळ बोलण्याचा कालावधी सारखा असण्याचे, म्हणजे मात्रांचं बंधन आहे. प्रत्येक ओळीमध्ये 16 मात्रा किंवा 17 20 सारख्या सारख्या मात्रांचं बंधन आहे. तसं मुक्त छंदामध्ये ना अक्षरांचं बंधन ना मात्रांचं बंधन, कशाचंच बंधन नाही. फक्त आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण उत्कटतेने व्यक्त करता यायला पाहिजे. कारण कवितेचा अर्थच आहे. कविता म्हणजे काय, इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे वर्ड्सवर्थ यांनी, काय, पोएट्री इज अ स्पॉन्टॅनियसली ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. आपल्या मनातून दाटून आलेल्या भावना प्रकटपणे व्यक्त करणं, याला काय म्हणतात, कविता असं म्हणतात, काव्य असं म्हणतात. ओके, त्याला पोएट्री असं म्हटलेलं आहे. मग तसं याच्यामध्ये त्याच्यात अक्षरांचं बंधन पाहिजे, मात्रांचं बंधन पाहिजे, असं कुठलंही बंधन न पाळता ज्यांचं लेखन केलं जातं त्याला छंद असं म्हणतात. काय म्हणतात? छंद. मग ते छंदाचेही प्रकार पाहूया. तर पहिला प्रकार पाहूया आपण अक्षर गण वृत्त. तर अक्षर गण वृत्त पाहत असताना त्याच्या सगळ्यात सुरुवातीला हे जे गण आहेत ना, हे गण आपल्याला समजून घेऊ. गण समजून घेतले की अक्षर गण वृत्त तुमचे काही मिनिटांमध्ये तुमचे अक्षर गण वृत्त पाठवून जातील. ओके, तर परीक्षेत कसे प्रश्न येतात तेही पाहूया. तर पाहूया आपण गण आणि अक्षर गण वृत्त. तर आता आपण गण पाहूया. आता गण बघा, य र त न भ ज स म असे हे 8 गण आहेत. किती गण आहेत? हे 8 गण आहेत. याच्यामध्ये 3 अक्षरांचा एक गण असतो. काय सांगितलं? 3 अक्षरांचा एक गण असतो. मग आता सुरुवातीला लघु आणि 2दा जर गुरु असेल तर त्याला म्हणायचं आद्य लघु. आद्य म्हणजे अगोदर लघु, याला अगोदर लघु म्हणायचं. आधी लघु याला म्हणायचं. मध्यभागी लघु म्हणजे आजूबाजूला गुरु, याला म्हणायचं. अंत्यलघु म्हणजे अगोदर बाकीचे गुरु. ओके, मग आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. मग आद्य लघु जर आलं तर त्याला म्हणायचं य. काय म्हणायचं? य. मध्य लघु आलं तर त्याला म्हणायचं र. अंत्य लघु आलं तर त्याला म्हणायचं काय म्हणायचं? त. आणि सर्व लघु आलं तर त्याला काय म्हणायचं? न. य र त न. बघा आपण रतन नावाचा मुलगा आहे त्याला म्हणू ये रतन भज म्हणजे भजन कर. सम म्हणजे सारखं, आमच्यासारखं भजन कर. य र त न भज सम, हे पाठच करून टाकायचं. काय म्हणायचं? य र त न भज सम, आणि हे पाठ करायचं. आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. नंतर आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. काय म्हणायचं मला बरं? आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. आद्य लघु, आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व. आद्य मध्य अंत्य सर्व. आद्य मध्य अंत्य सर्व. य र त न भज सम. लक्षात लगा. हे जे आहेत ना, हे काय? हे गण आहेत. याला काय म्हणायचं? गण. आता हे जे गण आहेत ना, एखादं मी तुम्हाला नाव सांगतो, ते नाव तुम्हाला त्या नावाचं सांगायचं. समजा सरला हे नाव आहे. कोणतं नाव आहे? सर. आता हे काय आलं? लघु आलं.
हे काय आलं लघु, हे काय आलं गुरु आलं. म्हणजे अंत्यगुरु आहे. मग अंत्यगुरुसाठी काय आहे, अंत्यगुरुसाठी काय आहे आपल्याला हे माहिती पाहिजे. य तन भज सम. अंत्यगुरुसाठी काय आहे स आहे. म्हणजे सरलासाठी कोणता गण आला स आला. कळलं का. सागर शब्द आहे सागर, सागर सांगा. याला काय आलं गुरु लघु लघु. म्हणजे सुरुवातीला गुरु आहे, आद्य गुरुला काय शब्द आहे मग ब. हे माहिती पाहिजे तुम्हाला. आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. आद्य लघु य, मध्य लघु र, अंत्य लघु त, सर्व लघु न. आद्य गुरु भ, मध्य गुरु ज, अंत्य गुरु स, सर्व गुरु म. हे माहिती पाहिजे. आद्य मध्य अंत्य सर्व, आद्य मध्ये असं सुरुवातीला असं पाठ केलं ते चालेल. अगोदरचं मधलं शेवटचं सगळे, अगोदरचे मधलं शेवटचं आणि सगळं. यरतन भज सम हे पाठ करून टाका. आणि जर समजा एखाद्या वेळेस समजा 5 अक्षरी नाव आहे, काय नाव आहे 5 अक्षरी नाव आहे. समजा तुकाराम नाव आहे, तुकाराम. आता तुकाराम नाव आहे. आता त्याला जर मी पहिला उकार दिला तर ते काय होईल लघु होईल. काला काय होईल गुरु होईल. याला काय होईल गुरु होईल. आणि याला काय होईल लघु होईल. मग आता आद्य लघु सुरुवातीला लघु आहे, बाकीचे गुरु आहेत. आद्य लघुला काय म्हणायचं य. मग याला म्हणायचं य. आता इथे एकटा लघु उरला का नाही, नुसतं एकटा लघु उरला तर त्याला काय म्हणायचं ल म्हणायचं. समजा अजून गुरु राहिला असता तर गुरु राहिला असता तर ग म्हटलं असतं. आता लघु गुरु राहिला असता तर ल ग म्हटलं असतं. हे सुद्धा गणच आहे. म्हणजे यरतन भज सम हेही गण आहेत. आणि एकटा अक्षर असं तर ल आणि ग हे सुद्धा गण आहेत. म्हणजे आता ज्यावेळेस आपण कविता पाहू, एखादी ओळ पाहू, त्या ओळीमधलं अक्षर तर सारखे पाहिजेच, पण हे गण सुद्धा काय पाहिजे सारखं पाहिजे. तुम्हाला नेमके गण विचारले जातात. काय विचारले जातात गण. न न मय य गणांनी खालीलपैकी डायडॅश वृत्त होते. मग ते कोणतं वृत्त होतं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. मी तुम्हाला 7, 8, 9 वाक्य देतो. त्या 8, 9 वाक्य जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला कधीच गण पाठ करायची गरज नाही, अक्षर गणवृत्ताची पाठ करायची गरज नाही. तर पाहूया आपण अक्षर गणवृत्तामधलं एक वृत्त. आता पहा बरं का, आपण पहिलं वृत्त पाहतोय भुजंग प्रयात. कोणतं पाहतोय भुजंग प्रयात. हे एकदम सोपं आहे. फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं. काय भुजंग प्रयाती य ए 4 वेळा. काय वाक्य लक्षात ठेवायचं भुजंग प्रयाती ये ये 4 वेळा. असं वाक्य पाठच करून टाकायचं. भुजंग प्रयात म्हटलं का भुजंग प्रयाती ये ये 4 वेळा, भुजंग प्रयाती ये ये 4 वेळा. मग आता बघा भुजंग प्रयाती य ए 4 वेळा, य ए 4 वेळा. आता मी तुम्हाला लघु गुरुचा क्रम सांगितला, कसं लघु कसं द्यायचा, गुरु कसं द्यायचं हे. पण कसं एखादा नियम सांगितला ना त्याला अपवाद देखील असतात. अपवाद म्हणजे काय, शेवटी जर समजा एकारांतात शेवटी जर ऱ्हस्व अक्षर असेल तरी त्याचा उच्चार दीर्घ होतो. पुढे जर दीर्घ असेल तर त्याचं पुढे जर समजा म्हणजे अगोदरचं अक्षर जर समजा लघु घेतलं तर पुढचं अक्षर त्याच्यावर आपल्याला दीर्घ उच्चार करावा लागतो. हे भरपूर नियम आहेत. ह्या नियमांच्या जास्त भानगडीत पडू नका. फक्त एकच लक्षात ठेवा, ऱ्हस्व असेल तर लघु, दीर्घ असेल तर गुरु. मात्रा वृत्तामध्ये तसंच लक्षात ठेवायचं. ह्रस्व असेल तर 1 मात्रा आणि दीर्घ असेल तर 2 मात्रा हे लक्षात ठेवायचं. आता पहिली गोष्ट काय करायची, हे वाक्य लक्षात ठेवा. वाक्याचे पहिल्यांदा कितीचे गट करायचे 3-3चे. म्हणजे हा एक गट, हा एक गट, हा एक गट आणि हा एक गट. किती झाले 4 गट झाले. आता या वाक्यामध्येच आहे काय भुजंग प्रयाती य ए 4 वेळा. म्हणजे भुजंग प्रयात या अक्षरगणवृत्तामध्ये य हा 4 वेळेस येतो. कोणता य हा 4 वेळेस येतो. मग आपण डायरेक्ट गण लिहून टाकले तरी सुद्धा य य य य य य य य. हे वाक्य पाठ केल्यामुळे काय तुमचा काय फायदा झाला, गणपाठ झाले. तुम्हाला हेच विचारलं जातं. भुजंग प्रयात या य य य य एक खालीलपैकी कोणत्या अक्षर गणवृत्ताचं उदाहरण आहे. मग काय आपलं जर वाक्य पाठ असेल भुजंग प्रयाती य ये 4 वेळा तर आपण काय म्हणू, य 4 वेळा आलं म्हणजे कोणाचं ये भुजंग प्रयातचे. आता य म्हणजे आपल्याला माहितीये य र त न भज सम. य म्हणजे काय आद्य लघु, म्हणजे सुरुवातीला लघु नंतर गुरु गुरु, लघु गुरु गुरु. य म्हणजे सुरुवातीला लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु. आता वरच्या पद्धतीने बसतात का ते पाहून घे. आपण गणांवरून हे दिले, कशावरून दिले, गणांवरून लघु गुरु दिले. वरून दिले का नाही, आता वरून येता का पाहू आपण. पहिला उकार आहे दिलं, अनुस्वार आहे पण तरी देखील आपण इथं दिलं. अनुस्वाराला काय दिलं आद्य लघु. आता बघा इथं अनुस्वार आहे गुरु दिलं ग. आता ग एकटा अक्षर आहे का नाही,
ग काय एकटाक्षरी, पण ग ला काय दिलं आपण गुरु दिलं. कारण काय माहिती का, प्रचा आघात याच्यावर झालेला आहे. प्र हे मोकळं झालं म्हणजे रस्व झालं आणि हे काय झालं दीर्घ झालं म्हणून याला गुरु दिलं. मग आता याला हे दीर्घ दिलं मग हे गुरु झालं, हे लघु झालं. कानाला गुरु, दुसऱ्या वेलांटीला गुरु, एकटाक्षर लघु, एक मात्रा गुरु, कानाला गुरु, एकटाक्षर लघु, एक मात्रा गुरु आणि कानाला गुरु. फक्त इथं थोडीशी अडचण तयार झाली. तुम्ही असं वरून देत बसले असते ना तर तुमचं इथं चुकून गेलं असतं. काय गुरु लघु, इथं काय झालं असतं लघु झालं असतं, इथं गुरु झालं असतं आणि तुमच्या खालचे गण काय झाले असते चुकून गेले असते. बरोबर का नाही. मग काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रश्न येईल भुजंग प्रयात या अक्षरगण उत्ताचे गण कोणते असा प्रश्न येईल, किंवा य य य य हे कोणाचे गण आहेत, किंवा भुजंग प्रयात या अक्षरगण उत्तामध्ये एकूण किती अक्षर आहेत असा प्रश्न येईल. किती प्रश्न येईल असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यायचं, भुजंग प्रयाती य य 4 वेळा. मग य म्हटला का किती अक्षर म्हणायचे, य म्हटला तर किती अक्षर म्हणायचे 3. कोणतंही एक गण म्हटलं की 3 अक्षर म्हणायचे. य म्हणजे 3, दुसरा य 3, तिसरा य 3, चौथा य 3, म्हणजे किती अक्षर झाले 3 2 7 3 3 9 3 4 12. ही ओळ मोजायची सुद्धा गरज नाही. म्हणजे याच्यामध्ये किती अक्षर आहेत 12 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत 12 अक्षर आहेत. कळलं का तुम्हाला. भुजंग प्रयात हे अक्षरगण वृत्त आहे. याच्या प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर आहेत. याचे गण य य य य हे याचे काय आहेत गण आहेत. कोणाचे भुजंग प्रयात या अक्षरगण वृत्ताचे गण आहेत य य य य. ओके. तर आता मी तुम्हाला काय करतो एक कविता लिहून दाखवतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 12 अक्षर आहेत का ते बघू. मग नंतर पुढचं काही कविता वगैरे लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट फक्त 8 वाक्य पाठ करू. तर याच्यामध्ये बघा हे भुजंग प्रयाचं हे एक उदाहरण बघा. मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोणासही दुःख व्हावे, कुणी दृष्ट अंगास लावीत हात, तरी दाखवावा भुजंग प्रयाच. ही पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावे जितो स्वभाव. आता समजा थोड्याशा एखादी मोठी अवघड परीक्षा आहे, समजा एमपीएससीची वगैरे अशी यूपीएससी, तर त्या परीक्षेमध्ये समजा हे वाक्य दिलं असेल आणि याच्यामध्ये कोणतं अक्षरगण होतं आपल्याला विचारलं असेल, तर पहिली गोष्ट काय करायचं याच्यामध्ये वाचायची. हे वाचायची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे याच्यात 12 अक्षर आहेत, याच्यात 12 अक्षर आहेत. प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर आहेत. मग 12 अक्षर आणि मग वाटल्यास 12 अक्षर असणार कोणतं आहे अक्षरगण उत्तर भुजंग प्रयात आहे. कोणतं आहे भुजंग प्रयात. भुजंग प्रयातचं आपल्याला गण पाहून घ्यायचे य य य य. मग खाली असे 3 अक्षर टाकून काय करायचं 3 अक्षर टाकून य य येतं का पाहून घ्यायचं य य य य. य म्हणजे काय आद्य लघु आद्य लघु आद्य लघु आद्य लघु. आद्य लघु येतंय का इथं आद्य लघु येतंय, इथं आद्य लघु येतंय, इथं आद्य लघु. म्हणजे हा कोणतं वृत्त आहे भुजंग प्रयात. तुम्हाला एवढं असं विचारलं जात नाही, पण फक्त तुम्हाला काय विचारलं जातं य य य य हे कोणत्या अक्षरगण वृत्ताचे गण आहेत किंवा भुजंग प्रयातचे गण कोणते. ओके. यती सुद्धा विचारलं जात नाही. यती म्हणजे काय, यती म्हणजे पॉज विश्रांती आहे की नाही. भक्ती पंथेची जावे, सज्जनाची इथं थोडंसं थांबलं झाली यती. भक्ती पंथेची जावे, यती शेवटी तर असतंच, शेवटी तर थांबवाच लागतं, पण मध्ये सुद्धा एका ठिकाणी थोडंसं थांबवावं. मना सज्जना तू कडेनेच जावे. प्रत्येकाची यती थोडीफार वेगवेगळी असू शकते. तुम्ही कशी चालला होता त्याच्यावर तुम्हाला ते हे होईल. मग कळलं तुम्हाला यती कळल्या. यती म्हणजे काय पॉज. यती म्हणजे काय पॉज. मग भुजंग प्रयात कळलं का. भुजंग प्रयातचं कोणतं वाक्य लक्षात ठेवायचं भुजंग प्रयाती य ये 4 वेळा. म्हणा बरं. आता आपण पुढचं अक्षरगण उत्तर घेऊ. ओके. आता वसंत तिलका हे अक्षरगण वृत्त आहे. याचं बघा यती वसंत तिलका तब जाज गागा हे वाक्य पाठ करायचं. काय सांगितलं यती वसंत तिलका तब जाज गागा. म्हणा बरं. वसंत तिलका तब जाज. थोडंसं वाक्य म्हणायला जरी थोडंसं विचित्र वाटत असलं ना, पण हे वाक्य जर तुम्ही एकदा पाठ झालं की तुमचं अक्षरगण होतं हे पाठच झालं. म्हणजे याचे गण आहेत त भ ज ज ग ग. काय गण आहेत त भ ज ज ग ग हे गण पाठ झाले. बघा तुम्हाला विचारलं वसंत तिलकाचे गण कोणते, तर हे वाक्य पाठ केलं ना तुमचं त भ ज ज ग ग हे पाठ होऊन जाईल. म्हणजे त म्हणजे किती अक्षर 3, भ म्हणजे ज म्हणजे 3 चौकीचे अक्षर झाले 12 आणि हे 2
14 म्हणजे वसंत तिलकामध्ये अक्षर किती 14 अक्षर आहे. किती? यती वसंत तिलका म्हणजे यती 2 हे 3 आणि 2 5 3 आणि 3 6 2 8 यती वसंत तिलका. इथं थोडं थांबलो म्हणजे 8व्या अक्षरावर याची यती आहे म्हणजे थोडस विराम आहे. मग आता हे वरचे गण टाकायची आपल्याला गरज नाही. मग त म्हणजे काय सांगा बरं, तरी आपण टाकून पाहू एवढे याला. त म्हणजे काय? य र त आद्य मध्य अंत्य लघु. काय आहे? अंत्य लघु. हे वरचं पाऊन नाही टाकायचं. वरचं पाऊन आहे ना एका ठिकाणी जर समजा लघुगुरूचा क्रम त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, पुढच्याचा आघात अगोदरच्यावर असतो, त्याच्यामुळे तिथे पाऊन टाकू नका. त्याच्यामुळे तुम्ही त्याला तुम्हाला ते अवघड जाईल. आता ब म्हणजे काय? य र त न भ म्हणजे काय? आद्यगुरु. मग आद्यगुरु. पुन्हा ज म्हणजे काय? य र त न भ ज मध्यगुरु. त्याच्यानंतर ज म्हणजे पुन्हा मध्यगुरु आणि ग ग म्हणजे गुरुगुरु. ते तर आले. मग आता वाटलं चेक करून घ्या. गुरु आलं, दुसरी वेलांटी गुरु, एकटा अक्षर लघु बरोबर आलं. अनुस्वार गुरु आला, एकटा अक्षर लघु, पहिली वेलांटी लघु, इथं बरोबर आलं, इथं बरोबर आलं, इथं बरोबर आलं, इथं बरोबर आलं, बरोबर 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 बरोबर. इथं ह्या ओळीमध्ये बरोबर बसतं, पण बाकीच्या सगळ्या ओळींमध्ये हे असं बसेल असं नाही. मग हे वाक्य पाठ करा कोणतं? यती वसंत तिलका तब जाज गागा. म्हणा बरं. यती वसंत तिलका तब जाज गागा. तब जाज गागा. तुम्ही थोडं जरी चुकले ते तुमचे गण चुकून जातील. यती वसंत तिलका तब जाज गागा. ओके, पाठ झालं. पाहूया आपण पुढचं. बघा ही कविता आहे बघा. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश, फेकी रसाल तरुही मधुगंध पाश, ऐकू नये तुझ पीक स्वर मंजुळेका. पीक म्हणजे कोकिळा. वृत्ती वसंत तिलका न तुझी पडेका. या कवितांवरून ही वसंत तिलका हे वृत्ते. प्रत्येक ओळीमध्ये 14 अक्षर आहे आणि प्रत्येक ओळीमध्ये तब ज ज ग ग हे काय आहे त्याचे गण आहे. पुढचं अक्षर गण होतं पाहूया आपण. बघा मालिनी हे अक्षर गण होत आहे. तर हे वाक्य पाठ करायचं. न न मय य गणांनी मालिनी वृत्त होती. त्याची कविता आहे. पखरांना बघा गाली भुवरी पारिजात, परिमल उधळी हा सोनचा फादिशात, गवत ही सुमभूषा दाखवी आज देही, धरणी हरित वस्त्रा मालिनी साजली. ही त्याची कविता आहे. पण याच्या प्रत्येक ओळीमध्ये तेवढेच अक्षर आहेत बघा. न म्हणजे 3, हे 3, हे 3 आणि हे 3, हे 3 म्हणजे 3 आपल्याच्या 15 अक्षर. या ओळीत 15, या ओळीत 15, ह्या ओळीत 15, ह्या ओळीत 15 आणि गण सुद्धा प्रत्येक ओळीमध्ये कोणते असतील? न न म य य. मग त्याच्यासाठी फक्त न न म य य पाठ करून ठेवायचं आपल्याला. य र त न म्हणजे माहिती. य र त न न म्हणजे काय? य र त न न म्हणजे काय? आद्य मध्ये सर्व, आद्य मध्ये अंत्य सर्व लघु म्हणजे सर्व लघु. पुन्हा या सर्व लघु. पुन्हा म म्हणजे काय? य र त न भ ज स म. म म्हणजे काय? सर्व गुरु. काय? सर्व गुरु. पुन्हा य म्हणजे काय? य म्हणजे आद्य लघु. पुन्हा य म्हणजे आद्य लघु. वरती पाहून घ्यायचं जमतं का? वरून नाही टाकायचे. वरून टाकताना आपल्याकडून चुकू शकतात. चालेल. म्हणजे किती मास्टर माइंड माणूस असेल तरी त्याच्याकडून ते चुकू शकतात. आपण मागचं पाहिलं भुजंग प्रयास. ओके, तसंच मग फक्त एवढं एकच वाक्य पाठ करायचं. न न मय गणांनी मालिनी वृत्त होते. म्हणा बरं. न न मय गणांनी मालिनी वृत्त होते. हे किती वाक्य पाठ करायचे? 8 वाक्य पाठ केले की तुम्हाला हा येणारा 100% 1 मार्काचा प्रश्न, तुम्हाला 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न 100% तुमचं येऊ शकतो आणि हा तुम्हाला सहज तुमचा लक्षात राहू शकतो. म्हणा न न मय गणांनी मालिनी वृत्त होते. न न मय गणांनी मालिनी वृत्त होते. आता सगळे वाक्य लिहून देतो मी तुम्हाला. ओके, तर बघा हे पहिलं पाहिलं तुम्ही. भुजंग प्रयाती य ये 4 वेळा म्हणजे य 4 वेळा आला म्हणजे य म्हणजे 3 अक्षर म्हणजे 3 चौक किती अक्षर झाले? 12 अक्षर झाले. आता यती वसंत तिलका तब जाज गागा 3 3 7 3 9 3 चौक 12 13 14 अक्षर. किती अक्षर झाले? 14 अक्षर झाले. न न मय य गणांनी मालिनी वृत्त होते. न न म य य 3 2 7 3 9 3 12 3 5 15. किती मालिनीमध्ये किती अक्षर आहेत? 15 अक्षर. किती हे विचारलं जाईल आणि गण विचारले जातील. हे बघा हे न न म य य तब ज ज ग य 4 वेळा. आता याच्या मंदाक्रांतामध्ये मंदाक्रांता म भ न त तगा गा गली मंद चाले. म भ न त त गा गा म्हणजे 3 2 6 3 1 9 3 4 12 3 5 15 16 आणि किती अक्षर? मंदाक्रांताची किती अक्षर? 17 अक्षर. ओके, याच सदैव धरिते जसा जस यलग पृथ्वी पदी. पृथ्वी पृथ्वी अक्षर गण वृत्ताचं काय? जस जस य ल ग म्हणजे
1 2 3 4 5 5 3 15 16 17 याच्यात बी 17 अक्षर आहेत बघा. आपल्याला काय वाटेल 17 अक्षर आहेत म्हणजे चला पृथ्वी आहे. नाही, ज स य म्हणजे 5 3 15 16 17 याच्यात 17 अक्षर आहेत. पण याचे गण कोणते आहेत? पृथ्वीचे गण कोणते आहेत? जसं जसं यल ग. काय गण आहे त्याचे? जसं जसं यल ग. याचे कोणते आहेत? मभनत तग ग. मभनत तग ग. मग हे वाक्य पाठ करा. म्हणा बरं. मंदाक्रांता मभनत तगागा गणी मंद चाले. म्हणा मंदाक्रांता मभनत तगागा गणी मंद चाले. थोडस वाक्य जरी किचकट असेल तर पाठ करून टाकलं तर तुमचं मंदाक्रांता पाठवून जाईल. म ब न त त ग ग. गण पाठवून गेले, याचे अक्षर पाठवून गेले. बस मंदाक्रांताचे गण अक्षर एवढंच विचारलं जाईल. बाकी काही किंवा हे गण कोणाचे असं विचारलं जाईल. ओके, हे अक्षर गण वृत्त आहे. आणि पृथ्वीचं वाक्य सांगा बरं. सदैव धरिते जसा जसं यल ग पृथ्वी पदी. सदैव म्हणजे गण कोणते आहेत मग? जस जस यल ग. सदैव धरिते जसा जस यल ग पृथ्वी पदी. आता शार्दूल विक्रीडीचे गण बघा. म्हणा मासा जास तताग येती. मासा जास तताग येती गणते शार्दूल विक्रीडित. मासा जास तताग येती गणते शार्दूल विक्रीडित. म्हणजे म स ज स त त ग हे त्याचे गण आले. म म्हणजे किती अक्षर? मग 3 3 दुणे 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 वाजे 15 3 सक 18 आणि य 19. ग म्हणजे एकच अक्षर धरायचं, ल म्हणजे एकच अक्षर धरायचं. मग म स ज स त त ग हे त्याचे गण आले आणि 19 अक्षर आले. आता मंदारमाला. मंदारमालाचं एकदम सोपं आहे. सातातकारीच मंदारमाला गुरु एक त्याच्याही अंती वसे. म्हणजे 7 वेळेस त आणि शेवटी ग. 7 वेळेस काय? त त त त त त त त. किती वेळेस? 7 वेळेस. 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी ग. सातातकारीच मंदारमाला गुरु एक त्याच्याही अंती वसे. म्हणा सातातकारीच मंदारमाला सातातकारीच मंदारमाला गुरु एक त्याच्याही अंती वसे. म्हणजे 7 वेळेस त आणि नंतर काय? ग. आता सुमंदारमाला. सुमंदारमालेमध्ये काय असतं? सुमंदारमालेत मंदारमालेहुनी एक ए आदी लघु अक्षर. म्हणा सुमंदारमालेत मंदारमालेहुनी एक ए आदी म्हणजे अगोदर लघु अक्षर. म्हणजे लघु अक्षर. काय? लघु अक्षर. याच्या अगोदर एक काय आलं? लघु अक्षर आलं की बस आपलं. आता याला फक्त एक लघु अक्षर टाकून दिलं, इथं समजा सू टाकून दिला असा की लगेच याचे गण होऊन जातील. म्हणजे काय होईल? सगळे य होऊन जाईल. बघा त आहे ना. त म्हणजे काय सांगा बरं? य र त. त म्हणजे काय? आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु. अंत्य लघु असं असेल अंत्य लघु आणि इकडे गुरु गुरु असेल. पण सुरुवातीला लघु टाकल्यामुळे आता या असे तयार होऊन जातील आद्य लघु. म्हणजे सगळे काय तयार होऊन जातील? य य य य य असे तयार होतील. य य य य य य य असे तयार होतील. किती वेळेस? य 7 वेळेस. 1 2 3 4 5 6 7 वेळेस तयार होईल. आणि मग शेवटी त आणि ग उरलेले आहे का नाही? शेवटचं काय आहे? त. त म्हणजे काय आहे? त म्हणजे अंत्य लघु ना आणि शेवटी गुरु आहे. मग आता हे 7 वेळेस त झालं. 7 वेळेस काय झालं? 7 वेळेस य झालं. आणि मग त्याचं सगळ्यात शेवटी काय असेल? गुरु असेल. आणि त्याच्या अगोदर काय असेल? लघु असेल. म्हणजे ल आणि ग हे याचे अक्षर गण हे गण झाले. कोणते गण झाले मग याचे? य य य य य 7 वेळेस आणि ल ग हे काय झाले? याचे गण झाले. कळलं का? मग हे 7 वाक्य पाठ करा. कोणकोणते? भुजंग प्रयाती ये 4 वेळा वसंत तिलका तबजाज गागा तबज ग ननमय गणांनी मालिनी वृत्त होते. मंदाक्रांता मबनत तगागा गणी मंद चाले. सदैव धरिते जसा जस यलग पृथ्वीपदी. मासा जास तताग येती गणते शार्दूल विक्रीडित. सातातकारीच मंदार माला गुरु एक त्याच्याही अंती वसे.
सुमंदार मालेत मंदार माले हुनी एक ये आधी लघुअक्षर. ही 8 वाक्य पाठ करा. म्हणजे 8 वाक्यांमध्ये सगळे तुमचे गण बी झाले, अक्षरे बी झाले. 7 वेळेस त म्हणजे किती? 7 त्रिक 21 आणि एक किती अक्षर आहे याच्यामध्ये? 22. आणि याच्यामध्ये एक एक्स्ट्रा अक्षर म्हणजे याच्यामध्ये किती अक्षर? 23 अक्षर. कळलं का? ही 8 वाक्य पाठ असतील तुमचे सगळे अक्षर गण वृत्त पाठ असतील. आता पाहूया आपण मात्रा वृत्त. आता मात्रा वृत्त याला दुसरं नाव आहे जाती. काय नाव आहे? जाती. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये प्रत्येक ओळीमध्ये सारखीच अक्षरं असली पाहिजे असं काही नाही. अक्षरं कमी जास्त असली तरी चालेल, पण ती ओळ गायनाचा कालावधी जे आहे, प्रत्येक ओळ गायनाचा कालावधी, प्रत्येक चरण हे करण्याचा कालावधी हा काय असला पाहिजे? सारखाच असला पाहिजे. उदाहरणार्थ याच्यामध्ये सलग वर्णन करताना म्हटले जाणारे कटाव, उपदेशाचे डोस पाजणारे फटके, परमेश्वराला आळवण्यासाठी गायले जाणाऱ्या भूपाळ्या आरत्या, तान्या मुलांना झोपवण्यासाठी गायली जाणारी अंगाई गीत किंवा पाळणे, शूरवीरांच्या कीर्तीचे पोवाडे किंवा समरगीते, तरुणांच्या प्रेमांची चित्रणे करणाऱ्या लावण्या, हे सगळे प्रकार या मात्रा वृत्तामध्ये येतात. कशामध्ये येतात? मात्रा वृत्तामध्ये. म्हणजे यांची प्रत्येक ओळ गायण्याचा कालावधी काय असेल? सारखा असेल. याच्यामध्ये कसं आपण अक्षर गणवृत्तामध्ये कसे 3-3 अक्षरांचा म्हणजे 3-3 अक्षरांचा एक गट केला आणि त्याला आपण यर तन भज सम असे नाव दिले. ओके. तसं इथं जर 8 मात्रा असल्या तर त्याला प म्हणतात. काय म्हणतात? प. आता एक म्हणजे रस्व अक्षर असेल तर 1 मात्रा, दीर्घ अक्षर असेल तर 2 मात्रा देतात. मग 8 मात्रा असल्या तर प देतात. प म्हणजे पद्म. पद्म म्हणजे कमळ. कमळाला 8 पाकळ्या असतात ना, म्हणून त्याला प द्यायचं. 6 मात्रा जर झाल्या तर त्याला भ्रू द्यायचं. भ्रू म्हणजे भुंगा. भुंग्याला 6 पाय म्हणून याला भ्रू द्यायचं. आणि 4 किंवा 5 मात्रांना क म्हणजे कवळलिंब क द्यायचं. ओके. 2 मात्रांना प्लस, 3 मात्रांना वगैरे असे द्यायचे. आता आपण एक वाक्य घेऊया. हे वाक्य पहा. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा. आता प म्हणजे काय? रस्व अक्षर आहे, मग काय द्यायचं? य. तला दुसरी व्हॅरायटी आहे, काय द्यायचं? 2. य 2 बोला. य 2 1 2 य 2 2 2 2 2 2. बघा 2 आणि 1 3 आणि 4 6 2 8 म्हणजे एवढे 8 अक्षर झाले, 8 मात्रा झाल्या. याला म्हणायचं प. याला काय म्हणायचं? प. याला पुन्हा 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 1 6 2 8 म्हणजे पुन्हा 8 झाल्या, म्हणजे याला सुद्धा काय म्हणायचं? प. 2 आणि 4 आणि 2 6 2 8 म्हणजे याला सुद्धा काय म्हणायचं? प. आणि याला काय म्हणायचं? प्लस. काय म्हणायचं? 2 मात्राला काय सांगितलं? प्लस द्यायचं. कळलं का? म्हणजे प प प प आणि शेवटी काय द्यायचं? म्हणजे 1 मात्रा 2 मात्रा कळल्या तुम्हाला. आपण एखादं काय करू? मात्रा वृत्ताचं एखादं उदाहरण पाहू. ओके. बघा पादाकुलक. पादाकुलक हे मात्रा वृत्त आहे. काय आहे? मात्रा वृत्त. आता याच्या प्रत्येक ओळीमध्ये अक्षर मोजा. पहिल्या ओळीमध्ये किती? 3 आणि 3 6 2 8 आणि 3 किती झाली? किती अक्षर झाले? 11. इथं या ओळीत मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती अक्षर झाले? 10. यांच्यामध्ये मोजा, यांच्यामध्ये मोजा. 11 अक्षर असते. ओके. पण आता याचे तुम्ही काय करा? मात्रा द्या. रस्व असेल तर काय किती मात्रा द्यायची? य. दीर्घ असेल तर 2. मग द्या. 1 1 2 1 1 2 2 1 बोला. 2 1 2. याला शेवटी देऊ डायरेक्ट. 1 1 2 2 2 2 1 1 2 2. सगळ्या मात्रा मोजा याचे. 2 आणि 1 आणि 2 आणि 2 4 आणि 2 6 2 8. या 8 झाल्या. 2 आणि 2 4 आणि 2 6 2 8 झाल्या. ह्या 8 आणि ह्या 8 म्हणजे 8 म्हणजे काय? पद्माचा प म्हणजे कमळ. याच्यामध्ये 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6 2 8 झाल्या. 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 8 झाले. म्हणजे जरी 11 अक्षर होती पण हे याला सुद्धा बोलण्यासाठी कालावधी किती लागेल? 16 मात्रांचाच कालावधी लागेल. आणि याला सुद्धा 16 मात्रांचाच कालावधी लागेल. याच्या सुद्धा 16 ची. ओके. म्हणजे प्रत्येक ओळ गायनाचा कालावधी काय इथं? सारखा असेल. ओळ प्रत्येक चरण, याला चरण म्हणायचं. प्रत्येक चरण गाण्यासाठी काय असलेला कालावधी सारखा असं त्याला मात्रा वृत्त म्हणायचं. इथं अक्षरांचं बंधन नाही. अक्षरांचं आणि गणांचं बंधन अक्षर गण वृत्तामध्ये असतं. मात्रा वृत्तामध्ये प्रत्येक ओळीमध्ये समान मात्रा यायला पाहिजे, हे मात्रांचं बंधन असतं. पण छंदामध्ये अक्षरांचं गणांचं किंवा अशा मात्रांचं कुठलंही बंधन नसतं. तर पाहूया आपण तिसरा प्रकार छंद. बघा छंद ही तिसरा प्रकार आहे पद्यरचनेचा. पहिला आपण अक्षर गण वृत्त पाहिला, दुसरा मात्रा वृत्त पाहिला. तर छंद हा असा प्रकार आहे याच्यामध्ये अभंग, ओवी,
अनुष्टुप आणि मुक्त छंद असे 4 प्रकार पडतात. तर अभंग म्हटला का पुन्हा अभंगाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक लहान अभंग आणि दुसरा मोठा अभंग. आता अभंगाचा लहान अभंगाचा संत रामदासांचा अभंग आहे बघा. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. ज्याच्यामध्ये 3 आणि 3 6 अक्षर 6 अक्षर 6 अक्षर आणि 4 अक्षर 6 6 6 4 6 6 6 4 अशा अक्षरांच्या म्हणजे पहिल्या 3 चरणात 6 अक्षर, चौथ्या चरणात 4 अक्षर. आता मोठा अभंग म्हटला ना याच्यामध्ये काय असतं माहितीये का, याच्यामध्ये पहिल्या 2 चरणात 8 8 नंतर 9 8 म्हणजे अक्षरांचं असं काही बंधन नसतं याच्यामध्ये. एवढं अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांचं बंधन होतं, मात्रावृत्तामध्ये मात्राचं बंधन होतं. इथं मात्र अक्षरांचं आणि मात्रांचं एवढं काही खास पाहिजे तसं बंधन नाही आहे. पण इथं काय शेवटी यमक असतो, समाधानी ज्ञानी असं असतं बरं का नाही. इथं बघा पाटी साठी नाव ठाव असं आलं. पण अभंगामध्ये आणि ओव्यांमध्ये काय फरक आहे. अभंगामध्ये जे आहे ना अभंगामध्ये बी चरण आहे, त्याच्यामध्ये चरण आहे. याचं बघा याच्यामध्ये मोठ्या अभंगामध्ये याच्यामध्ये बघा जो जे बोले तैसा चाले तोची वहिले निवांत 1 2 3 4 5 6 7 8 पहिल्या चरणात 8 अक्षर, दुसऱ्या चरणात 8 अक्षर, तिसऱ्या चरणात 9 अक्षर, चौथ्या चरणात 8 अक्षर. संत एकनाथांचा आणि संत तुकारामांचे जे अभंग आहेत हे मोठ्या अभंगामध्ये येतात. रामदासांचा अभंग जे आहे कोणामध्ये येतो, लहान अभंगामध्ये येतो. संत नामदेवांना अभंगाचा प्रणेता म्हणतात. परंतु तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ते इंद्रायणीच्या डोहात बुडवले तरी देखील ते काय पावले नाही, भंग पावले नाही. कारण त्या लोकांच्या मुखामध्ये ऑलरेडी लोकांना मुखोद्गत होते म्हणजे पाठ होती, त्याच्यामुळे त्यांना डबल लेखन करता आलं असेल म्हणून ते भंग पावलं नाही, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं अभंग. म्हणजे अभंग रचना ही तुकाराम महाराजांनी प्रचलित किंवा प्रसिद्धीस आणली. तर लहान अभंग आणि मोठा अभंग. आता ओवी जे आहे ना ओवी बहिणाबाई चौधरींच्या ओव्या आहेत. मन वढाय वढाय किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळेल भाकर हे आहे. किंवा ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तो शावे तो शोरी मज द्यावे पसाय दाणे. ओके. मग ओवी आणि अभंगामध्ये काय फरक आहे. ओव्यांमध्ये आणि अभंगामध्ये ओव्यांमध्ये जी शब्द रचना ही जास्त शिथिल आहे. अभंगापेक्षा जास्त शिथिल रचना जी म्हटली ना ती ओव्यांमध्ये आहे. मग अभंग जे आहेत ना हे खास करून हे पुरुष मंडळी जे आहेत ना हे आपल्या भजनामध्ये गातात आणि ओव्या जे आहेत ना ही स्त्री गीतं म्हणतात. यांना काय म्हणतात, स्त्री गीतं. म्हणजे खास करून स्त्रिया ज्या आहेत ना आता बहिणाबाई चौधरींच्या जे ओव्या आहेत त्या खास बहिणाबाईंनी किंवा जात्यावर जे त्या पूर्वीच्या काळी जात्यावरचं ते गहू वगैरे दळायचे ना त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणायच्या. ओके. म्हणजे ओव्या हा स्त्रियांचा खास करून आवडता प्रकार आहे आणि अभंग हा पुरुषांचा आवडता प्रकार आहे. ते बी एकमेक म्हणजे जसं काय स्त्रियांनी अभंग म्हटले नाही असं काही नाही. कारण जनाबाईंचे अभंग आहेत ऐके नाही. काय जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला ऐके नाही दरीला पंढरीचा चोर. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जनाबाईंचे बी अभंग आहेत. सगळ्या म्हणजे अनेक जे संत आहेत त्या संतांमध्ये स्त्रिया देखील आहेत. मग आता आपण हे लहान अभंग आणि मोठा अभंग पाहिला. आता आपण ओव्या पाहिलं. अभंगामध्ये जो शेवटची जी ओळ असते ना त्याच्यामध्ये तुका म्हणे, जनी म्हणे, अजून दासा म्हणे की असे शब्द असतात. म्हणजे कोणी केलेलं आहे ही रचना कोणी केलेली आहे याचं त्याच्यामध्ये हे दिलेलं असतं अभंगामध्ये. ओव्यांमध्ये तसं काही दिलेलं नसतं. आणि अनुष्टुप हा जो प्रकार आहे ना क्रौंचवधाच्या प्रसंगी म्हणजे वाल्या कोळीचं वाल्मिकी ऋषी झाला आणि वाल्मिकी ऋषी जे आहे ना एका काठावर बसलेले होते शांत आणि एका झाडावर क्रौंच पक्षाचं ते पाहत होते, त्याचं वर्णन करत होते. आणि त्यावेळेस एका शिकाऱ्याने बाण मारला आणि तो क्रौंच पक्षाला लागला. तर क्रौंच पक्षाला लागला तर यांचं जे हृदय आहे ते हृदय खूप हळहळलं. आणि त्यावेळेस वाल्मिकी ऋषींच्या तोंडून जी रचना झाली, जे काव्य प्रकार बाहेर पडला त्याला म्हणतात अनुष्टुप. काय म्हणतात, अनुष्टुप. मग ते अनुष्टुप पहिल्या 3 याच्यामध्ये 8 8 अक्षर आहेत आणि नंतर ते अशा पद्धतीने त्यांनी क्रौंचवधाच्या प्रसंगी केलेली ही रचना आहे. आणि मुक्त छंद म्हणजे काय, याच्यामध्ये तर कशाच बंधन नाही, अक्षरांचं बंधन नाही, मात्रांचं बंधन नाही, कशाचं. ज्याला लिहायचं ना फक्त आपल्या भावना ज्या आहे ना ह्या उत्कटतेने दाखवता यायला पाहिजे. कवी अनिल आत्मारामरावजी देशपांडे यांनी हा जो प्रकार आहे हा आपल्या याच्यामध्ये कवितांमध्ये आणलेला आहे. आणि खास करून नारायण सुर्वेंच्या ज्या कविता आहेत आहे की नाही, 4 दिवस याच्यात गेले 4 दिवस त्याच्यात गेले, मोजतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे आहे की नाही, शेकडो वेळा चंद्र आला रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधणे आता जिंदगी बरबाद झाली. अशा ज्या कविता आहेत फक्त आपल्या मनातले जे विचार आहेत हे फक्त काय प्रकट आपल्याला दाखवता यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये आपण कवी जे आहेत ना नवीन कवी, समजा तुम्हाला कविता लिहायला लावले किंवा मला कविता लिहायला लावले तर आपल्याला सगळे एका ओळीत सगळे अक्षर सारखे येणार नाही.
किंवा म्हणण्याचा कालावधी मी कदाचित कमी जास्त असू शकतो. तर आपलं जे लेखन आहे हे नवकवींचं लेखन कशामध्ये येऊ शकतं? मुक्त छंदामध्ये. म्हणजे फक्त आपल्या ज्या भावना आहेत ह्या प्रकटपणे आपल्या त्या सगळ्यांसमोर जायला पाहिजे. तर आपण काही ओव्या लिहू, काही 1-2 अनुष्टुप्ले आणि मुक्त छंदाचे 1-2 उदाहरण लिहू आणि आपण थांबू. बघा मी तुम्हाला अक्षर अभंगाचं तरी सांगितलं, अभंगांना थोडं अक्षरांचं बंधन असतं, ओव्यांना मात्र अक्षरांचं एवढं काही बंधन नसतं. आता ओवीला 4 चरण असतात. किती चरण असतात? 4. पहिल्या 3 चरणांच्या शेवटी यमक असतं आणि पहिल्या 3 चरणामध्ये 5 पासून तर 15 पर्यंत अक्षर असतात. म्हणजे 9, 10, 12 असे किती अक्षर असू शकतात. आणि चौथ्या चरणामध्ये यांच्यापेक्षा पहिल्या 3 चरणामध्ये 13, 13, 14, 14 असते. तर चौथ्या चरणामध्ये थोडेसे कमी अक्षर असते, लक्षात ठेवा. पहिल्या 3 चरणामध्ये 5 ते 15 अक्षर असतात. आधुनिक ओवीला 3च चरण असतात. बाळ जातो दूरदेशा मन गेले वेडावून आज सकाळपासून, गोपीनाथांची. म्हणजे 1, 2, 3च चरण आहेत बघा इथे. आता चौथा चरण जर लहान असला तर त्याला 3.5 चरणी ओवी म्हणतात. काय म्हणतात त्याला? 3.5 चरणी. आता बाकी काही ओव्या पाहू आपण. ओव्यांचे काही प्रकार. मन वडाय वडाय ओव्या पिकातलं डोर, किती हाकला फिरी येतं पिकावर. आता विश्वात्मके देवे येणे वागेंद्र तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाये दाणे. ओके. त्याच्यानंतर काही स्त्री गीतं असतात बघा. पहिली माझी ओवी ग पहिला माझा, आहे की नाही, ती एक ओवी असते. आता अनुष्टुप छंदाचा प्रकार आहे अनुष्टुप. मी सांगितलं क्रौंचवधाच्या प्रसंगी वाल्मिकी ऋषींच्या तोंडून हा जे छंद आहे हा प्रकार बाहेर पडला. तर प्रत्येक चरणामध्ये 8-8 अक्षर आहे त्याच्यामध्ये. मग तुम्ही म्हणाल सर 8-8 अक्षर आहेत, मग याला अक्षर गणवतामध्ये का बरं नाही टाकलं? याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं पहिलं प्रत्येक 5वं अक्षर लघु असतं. 5वं अक्षर काय असतं? 1, 2, 3, 4, 5 ही 5 माऊली. 1, 2, 3, 4, 5 हे 5वं अक्षर लघु. 3 आणि 2, 5 हे 5वं अक्षर लघु. 1, 4 हे 5वं अक्षर लघु. म्हणजे प्रत्येक चरणातलं 5वं अक्षर काय आहे? लघु आहे. म्हणजे याला अक्षर गण म्हणता येईल का? मग नाही म्हणता येणार. ओके. बाकीचे अक्षर काही कमी जास्त असू शकतात. आणि मुक्त छंदामध्ये काय? मुक्त छंदामध्ये बघा कवी नारायण सुर्वेची कविता सांगितली. 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतोय किती राहिले डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. तर अशा पद्धतीने आपण हे जे आहे ते हे अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त आणि छंद जे आहे हे पाहिलेलं आहे. अक्षरगणवृत्तामध्ये अक्षरांचं बंधन असतं, मात्रावृत्तामध्ये मात्रांचं बंधन असतं आणि छंदामध्ये अक्षरांचं मात्रांचं कुठलंही बंधन नसतं. आणि छंदाचे किती प्रकार आहेत? 4. मग कोणकोणते? अभंग, त्याच्यात लहान अभंग, मोठा अभंग. संत रामदासांचा अभंग लहान असतो, मोठा असतो. आणि तुकारामांचा, एकनाथांचा अभंग हा काय असतो? लहान असतो. ओके. ओव्यांना अक्षरांचं एवढं अभंगापेक्षा कमी बंधन असतं. ओव्या या स्त्रिया गातात खास करून, अभंग हे भजनात पुरुष गातात. आणि अभंगात आणि ओव्यांमध्ये काय फरक आहे? अभंगाच्या शेवटी नामा म्हणे, तुका म्हणे, दासा म्हणे असं असतं, जनी म्हणे. आणि ओव्यांमध्ये काही तसा प्रकार नसतो. आणि अनुष्टुप हा वाल्मिकी ऋषींच्या तोंडून आलेला प्रकार आहे. प्रत्येक चरणात 8-8 अक्षर, 5वं अक्षर लघु असतं. आणि याच्या मुक्त छंदामध्ये नवीन जे कवी असतात ते सगळे याच्यामध्ये लेखन करतात. याच्यामध्ये अक्षरांचं बंधन नाही, मात्रांचं बंधन नाही, म्हणजे कशाचंही बंधन नाही. आता नारायण सुर्वेंची ती कविता आहेच. आरती प्रभूंची बी एक कविता आहे. ती येते आणि जाते, येताना कधी कळ्या आणि ते, जाताना पण फुले मागते, येणे जाणे देणे घेणे असते गाणे, जे न कधी मी म्हणते ते येते आणि जाते. आता हे यांचे मुक्त छंदाची याची कविता आहे. तर कवी अनिलांनी मराठीमध्ये हा प्रकार रूढ केलेला आहे. गंभीर भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी हा प्रकार वापरला जातो. आणि ओव्या सांगितले आपण तुम्हाला. ओव्यांचं बघा, बहिणाबाई चौधरींचं अजून एक ओवी आहे. मन वडाय वडाय पाहिली, हिरवे हिरवं पान, लाल फय जशी चोच, आल वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. तर ही त्यांची ओवी आहे. गोपीनाथांची ओवी आहे ती 3 चरणी ओवी, म्हणजे ती आधुनिक ओवी आहे. त्याच्यानंतर वाघ ओ मायदेव यांची ओवी आहे. गाई घरा आल्या घनघन घंटानाद, कुणीकडे घालू साध गोविंदारे, ही एक याची ओवी आहे. मग अशा पद्धतीने हे जे आपण ओवी, अभंग वगैरे पाहिलेले आहेत. लहान अभंग, मोठा अभंग पाहिलेला आहे. मोठ्या अभंगामध्ये तुकारामांचे बी येतात आणि लहान अभंगामध्ये सुद्धा तुकारामांचे येतात. पण मोठ्या अभंगामध्ये खास करून रामदासांचे, जनाबाईचे हे अभंग येतात. आणि लहान अभंगामध्ये तुकारामांचे, एकनाथांचे अभंग येतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देवतेची तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. म्हणजे ही लहान अभंगाची तुकाराम महाराजांची रचना आहे. आणि तीच असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर ही मोठ्या अभंगाची रचना आहे. 4 चरण असले का मोठा अभंग. ओके. तर लहान अभंगामध्ये प्रत्येक चरणामध्ये, लहान अभंगात 2च चरण असतात
आणि प्रत्येक चरणात खास करून 8 अक्षरं असतात. तरी सुद्धा एवढं काही अक्षरांचं मात्रांचं त्याच्यामध्ये एवढं काही बंधन नसतं. तर वृत्त हा थोडासा वेगळा विचित्र प्रकार वाटत असला पण अतिशय सोपा प्रकार आहे. तुम्हाला असं विचारलं जातं ननमय गणांनी कोणते खालीलपैकी वृत्त होती, मग लक्षात ठेवायचं ननमय गणांनी मालिनी वृत्त होती. मंदाक्रांता म्हटलं का लगेच वाक्य हे 8 वाक्य पाठ करायचे. मंदाक्रांता मभनत तगागा गणी मंद चाले सदैव धरिते जसा जस यलग पृथ्वीपदी सातात कारीच मंदार माला गुरु एक त्याच्याही अंती वसे. हे वाक्य पाठच करून टाकायचे. हे 8 वाक्य पाठ केले ना मग जरी बाकीचे आहेत इंद्र वज्रा वगैरे ते जे आहेत ना हे 8 जरी पाठ असले तरी तुमचा बाकीचे 3 कट करून आपल्याला 4था आपल्याला लिहिता येईल. तर अशा पद्धतीने मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला हा वृत्त हा प्रकार तुम्हाला जास्तीत जास्त व्यवस्थित समजावून देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.